आणि थेट जाऊयात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कोविड सेंटरचं उद्घाटन करतायत। आपण बघतोय विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे आता कोविड सेंटरचं उद्घाटन करतायत। अंधेरी पूर्व येथील महापालिका शाळेत हे सेंटर उभारलेलं आहे। सध्या आपण बघितलं कोरोनाचे रुग्ण हे वाढत चाललेले आहेत आणि त्यामुळेच बेड अपुऱ्या पडत आहेत आणि असं असताना अंधेरी पूर्व येथील महापालिका शाळेत हे कोविड सेंटर उभारलेलं आहे। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे सुद्धा सोबत फडणवीसांच्या हस्ते कोविड सेंटरचं उद्घाटन लाईव्ह दृश्य आपण बघतोय। समीर भिसेमध्ये सहकारी आपल्या सोबत आहेत। समीर, एकीकडे आपण बघितलं बेड कमी पडत असताना या कोविड सेंटरचं उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होतंय, काय अधिकची माहिती? वैभव, आपण पाहतो आहोत की ज्या पद्धतीने कोरोनाचे संक्रमण दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे प्रत्येक संस्था असेल किंवा राजकीय पक्ष असेल आपापल्या परीने कोविड सेंटर जे आहे CCC कॅटेगरीचं ते उभारत आहेत आणि इथे सुद्धा नित्यानंद महापालिका शाळा जी म्युन्सिपालिटीची आहे तिथे सुद्धा 30 बेडचं कोविड सेंटर जे आहे ते उभारण्यात आलेलं आहे। देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर प्रवीण दरेकर दोन्ही विरोधी पक्ष नेते हे आजच्या या उद्घाटन करत आहेत। अर्थातच 35 जणांचा जो स्टाफ आहे, मग त्यामध्ये डॉक्टर्स आहेत, नर्स आहेत, इतर जे सहकारी वर्ग आहे त्यांचा तो इथे दिवस रात्र जो आहे ती आपली सेवा पुरवणार आहे। एकंदरीतच त्यानंतर दुसरं अजून एक कांदिवलीमध्ये सुद्धा अशाच पद्धतीने एका कोविड सेंटरचं उद्घाटन आहे। चला ज्या पद्धतीने कोरोना वाढतोय त्यामुळे सर्वसामान्यांना सेवा पुरवणं हे फार गरजेचं आहे, त्यामुळे भाजपच्या वतीने पुढाकार आपण घेऊ। नक्कीच फडणवीसांच्या हस्ते आपण बघतोय कोविड सेंटरचं आता उद्घाटन होतंय आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तसंच प्रवीण दरेकर हे देखील उपस्थित आहेत। देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते कोविड सेंटरचं उद्घाटन, आताची ही सगळी लाईव्ह दृश्य आपण बघतोय। अंधेरी पूर्व येथील महापालिका शाळेत 30 बेड्सचं हे कोविड सेंटर आहे। समीर, मुंबईत आणखी आता काही कोविड सेंटर जी आहेत ती उघडली जात आहेत, इतर ठिकाणची काही माहिती मिळते का? कारण आपण बघितलं मधल्या काळात बेड्सची कमतरता ही मोठ्या प्रमाणात दिसलेली होती आणि त्यामुळे हे सगळे उपाय निश्चितच बाबा, आपण पाहतो आहोत की जाणवते त्याचं कारण असं आहे की कोरोना रुग्णांची संख्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होते। त्याच्या आधी पण आपण बघितलं होतं की घाटकोपर येथील 2 ठिकाणी अशाच पद्धतीने जरा समीर तुला थांबवतो, हसन मुश्रीफ बोलतायत। सामान्याच्या घरासमोर जी स्फोटकं ठेवलेली होती, NIA कडे हा तपास सोपवून आज महिना होऊन गेलेला आहे। सचिनवादींची पोलीस कस्टडी संपलेली आहे, न्यायालयीन कस्टडी मिळालेली आहे। ती कोणी स्फोटकं ठेवली, ती स्फोटकं ठेवण्याचा उद्देश काय, याचा मास्टर माइंड काय हे अद्याप जाहीर झालेलं नाही। सचिनवादींनी ठेवलेली आहे, पण त्याला ठेवायला लावणारा मास्टर माइंड कोण? आणि म्हणून यापूर्वी सातत्याने परमवीर सिंगाकडे प्रसार माध्यमांनी अंगुली निर्देश केलेला आहे आणि मला वाटतं ह्यातून वाचवण्यासाठी त्यांनी 100 कोटीचं पत्र दिलं। 100 कोटीचं पत्र दिल्यानंतर उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका झाली, त्याबद्दल त्यांनी आदेश दिला। त्यानंतर अनिल देशमुख सर्वोच्च न्यायालयात गेले आणि हा तपास सुरू झाला। आमचं मूळ मत की परमवीर सिंगांनी हे पत्र जे दिलेलं आहे ते दबावापोटी आमच्या पक्षाला बदनाम करण्यासाठी खोटं पत्र दिलं, ह्याची तपास होण्याची आवश्यकता आहे। आणि मी कालही सांगितलं होतं, सामना पिक्चरमध्ये मारुती कांबळेचं झालं काय? या मुकेश अंबानीच्या पुढं स्फोटकं जी ठेवली आहे घरापुढं, त्याचा मास्टर माइंड कोण, उद्देश काय आणि त्याचं ठेवण्यासाठी काय मिळालं हे अद्याप जाहीर झालेलं नाही आणि त्यामध्येच ह्याची गोम आहे। म्हणून चंद्रकांत दादाने तात्काळ आमच्यावर बदनामीचा दावा दाखल करावा। सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय हे सगळं दूध का दूध पाणी होईल। यापूर्वी आप्पासाहेब नरवडे सहकारी साखर कारखाना गडिंग्लज या निवडणुकीमध्ये सुद्धा काही वर्षापूर्वी
मी 100 कोटीचा बदनामीचा दावा चंद्रकांत पाटलांच्यावर केलेला आहे, तो डिस्ट्रिक्ट कोर्टात सुरू आहे. वास्तव काही बाहेर यायला तयार नाहीये. राज्य सरकार यापूर्वी तपास करत होतं, त्यातून काय काय बाहेर पडलं होतं ती माहिती पण बाहेर आलेली नाहीये. नेमकं स्फोटकं कुणी ठेवली याच्याबाबत संभ्रम आहे आणि अशा प्रकारचं पिक्चर क्रिएट करण्यामागे किंवा अशा SIT तपास पूर्ण करत आणलेला होता आणि तो पूर्ण होणार, ही नावं जाहीर होणार तोपर्यंत NIA तपास दिला. त्यामुळे आता SIT काय बोलू शकत नाही. SIT पूर्ण तपास करतच आणलेला होता ना. NIA देण्याचं कारणच हे आहे. या ठिकाणी ठेवण्यात आले आहेत. सध्या कोरोनाचा वाढता कहर पाहता मोठ्या प्रमाणात लोकांना अडचणी सहन कराव्या लागत आहेत. दवाखाने ओव्हरफ्लो झालेले आहेत, त्याच्यामध्ये जागा नाही. अशा परिस्थितीमध्ये अशा प्रकारच्या सेंटर्सच्या माध्यमातून तात्काळ लोकांना आपण सेवा देऊ शकतो आणि त्यातनं त्यांना एक मोठा दिलासा देखील मिळू शकतो. आणि म्हणून हे अतिशय दिलासादायक अशा प्रकारचं कार्य या ठिकाणी संपन्न केल्याबद्दल मी आपल्या सर्वांचे अतिशय मनापासून आभार मानतो, आपलं अभिनंदन करतो. आणि या सेंटरमधनं आलेले सर्व रुग्ण हे आरोग्य प्राप्त करून जावे अशा प्रकारची ईश्वरचरणी प्रार्थना करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. याचा अर्थ हे आणि परत तर आपण बघतोय देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कोविड सेंटरचं उद्घाटन झालेलं आहे. तर दुसरीकडे हसन मुश्रीफही आता बोलतायत. मिळेल असं म्हणाले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस. फडणवीसांच्या हस्ते या कोविड सेंटरचं उद्घाटन झालं. अंधेरी पूर्व येथील महापालिका शाळेत हे कोविड सेंटर उभारण्यात आले. 30 बेड्सची तिथं व्यवस्था केली गेली. ऑनलाईन तिथे नाव नोंदण्याची पद्धत होती, तरी त्या सेंटरवर खूप गर्दी होत असताना दिसली. ज्यावेळेस 18 वर्षावरील मुलांना सुद्धा आपण ही लस देतो आहे, 18 वर्षावरील नागरिकांना ही लस देतो आहे, त्यावेळेस ही गर्दी प्रचंड वाढण्याची शक्यता आहे. आणि जी कोरोना विरुद्धची लढाई आम्ही करतो आहोत तिच्यामध्ये आणखी गोंधळाची अवस्था होईल, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढेल. आणि म्हणून आमचे जे मुख्य सचिव आहेत त्यांच्याबरोबर सुद्धा मी चर्चा केली आहे की याच्या बाबतीतलं आपलं काहीतरी धोरण आपल्याला ठरवावं लागेल. ते जे काही लसीकरण करायचं ते शिस्तीनं झालं पाहिजे, असं ते धोरण असलं पाहिजे. आणि नागरिकांनी सुद्धा त्या धोरणाप्रमाणे ते लसीकरण करून घेतलं पाहिजे. खरं जे केंद्र सरकारने लसीचे जे डोस आहेत ते सुद्धा पुरेसे देणं ही जबाबदारी त्यांची आहे, ती सुद्धा त्यांना पार पाडावी लागेल. नाही, 2 दिवसामध्ये या सगळ्या गोष्टीची चर्चा होईल. स्वतः माननीय मुख्यमंत्री या सर्व बाबतीत अत्यंत सतर्क असतात. आमच्या सगळ्यांची बैठका चर्चा होऊन यातलं योग्य धोरण निश्चित केलं जाईल. खरं म्हणजे भारतीय जनता पक्षाचं हे म्हणणं योग्य नाही. लसीचा पुरवठा झाला नाही, उलट लस सतत सातत्यानं पंतप्रधान महोदयांकडे राज्य सरकारने मागितलेली आहे. आदरणीय सोनिया गांधी इन्होंने तो बताया कि सबको फ्री में लस देना चाहिए, और हमारा कांग्रेस का धोरण ही यही है कि फ्री में लस सब नागरिकों को देना चाहिए. इसलिए हम माननीय मुख्यमंत्री महोदय के साथ बात कर रहे हैं और उन्होंने वो डिक्लेयर करना चाहिए कि जो लस है वो मुफ्त मिलेगी. दूसरी बात ये है कि क्या 1 मई से जो वैक्सीन का ड्राइव होने वाला है उसके लिए
नहीं, इस पर तो तैयारी चल रही है, लेकिन हम देख रहे हैं कि जब 45 के आगे 45 के आगे के नागरिकों को लस दे रहे थे उस टाइम भी बहुत भीड़ हो रही थी, ऑनलाइन बुकिंग थी, फिर भी भीड़ कर रहे थे लोग। कोरोना का संकट इतना बड़ा हुआ है तब तो इसके बारे में बहुत प्रिकॉशन लेना जरूरी है। इसके लिए कोई ना कोई पॉलिसी हमें अलग करनी पड़ेगी, हम वो करेंगे। त्याची काहीतरी गडबड चालू आहे। सर, थेट राजकीय मुद्द्यावर जो प्रश्नावर येतो की ज्या पद्धतीनं वाद चालू आहे की राज्यात लसीकरण मोफत करावं की नाही, याबद्दल उलटसुलट विधानं ही मंत्र्यांकडनं येत आहेत. आदित्य ठाकरेंनी जे ट्विट केलं होतं ते नंतर डिलीट केलं. काय सांगाल, आपण कसं बघता, आपली काय प्रतिक्रिया? मुळातच कालही मन की बातमध्ये माननीय पंतप्रधान महोदयांनी हे स्पष्ट केलं आहे की प्रत्येक एलिजिबल व्यक्तीला केंद्र सरकार मोफत लसीकरण उपलब्ध करून देणार आहे. त्यामुळे राज्यांवर याचा भार नाही आहे. हे जरूर आहे की एखाद्या राज्याला जर वाटलं की आम्हाला ॲक्सिलरेटेड पद्धतीने करायचं आहे तर त्यांना बाजारामध्ये लस उपलब्ध आहे, किंवा आस्थापना आहेत ज्या खाजगी, यांना वाटलं की आपल्याला आपल्या व्यवस्थेतनं आम्ही पैसा खर्च करून लसीकरण करू इच्छितो तर त्यांच्याही करता बाजारामध्ये लसी उपलब्ध असतील. परंतु प्रत्येक भारतीयाकरता 100% भारतीयांकरता ही केंद्र सरकारने व्यवस्था उभी केली आहे आणि त्या व्यवस्थेतनं लसीकरण होणार आहे. आता इथे वेगवेगळे स्टेटमेंट्स मंत्र्यांकडनं का केले जात आहेत, कुठली पॉलिसी त्यांची आहे, ट्विट्स का केले जात आहेत, ते ट्विट्स का बरं डिलीट केले जातात याबद्दल मला कल्पना नाही, मी त्याच्याबद्दल बोलणार नाही. पण मला असं वाटतं की माननीय पंतप्रधानांनी भूमिका क्लिअर केली. बाळासाहेब थोरात म्हणतात, त्यांची काँग्रेसची भूमिका स्पष्ट करतात की मोफत हे लस दिलीच पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांची भूमिका स्पष्ट करावी. पहिल्याच दिवशी माननीय पंतप्रधानांनी भूमिका स्पष्ट केली आहे. अजून नवीन याच्यामध्ये गोष्टी या काय येतात मला माहीत नाही. मला असं वाटतं की या संदर्भात किमान त्यांनी सगळं समजून घेतलं पाहिजे आणि महाविकास आघाडीने एक वाक्यता केली पाहिजे. हे जरूर आहे की आपली वॅक्सिनेशन स्ट्रॅटेजी जी आहे 1 तारखेपासूनची ती आपल्याला ठरवली पाहिजे. कारण आता खूप मोठा मास त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतो आहे आणि त्याच्यामुळे थोडी अव्यवस्था होण्याची शक्यता आहे, गर्दी होण्याची शक्यता आहे आणि म्हणून आपली स्ट्रॅटेजी त्या संदर्भातली मात्र सरकारने ठरवली पाहिजे. इंजेक्शनचा पुरेसा साठा केंद्राकडून उपलब्ध झालेला आहे 4 लाखापेक्षा जास्त. आपण काय सांगाल? ऑक्सिजन पण आपण मोठ्या प्रमाणात दिलेलं आहे. मला असं वाटतं की केंद्र सरकारने जवळजवळ 10 दिवसाकरता जे काही 16 लाखाचं उत्पादन होतं त्यापैकी 4,35,000 रेमडेसिवीरचे इंजेक्शन्स हे महाराष्ट्राला दिले आहेत. सर्वात मोठा कोटा हा महाराष्ट्राला या ठिकाणी मिळालेला आहे. निश्चित याच्यामुळे महाराष्ट्राला दिलासा मिळेल. त्याचसोबत ऑक्सिजनच्या संदर्भातही केंद्र सरकारने 1750 मेट्रिक टन एवढा ऑक्सिजन महाराष्ट्राला उपलब्ध करून दिला आहे. म्हणजे खरं तर याची तुलना करू नये, पण जे लोक बोलघेवड्या लोक सातत्याने केंद्र सरकारवर बोलतात त्यांच्याकरता एवढं सांगू इच्छितो की इतर जे राज्य आहेत या कुठल्याही राज्यापेक्षा दुप्पट कोटा हा ऑक्सिजनचा केंद्र सरकारने आपल्याला दिला आहे. यासोबत मोठ्या प्रमाणात व्हेंटिलेटर्स 1100 पेक्षा जास्त व्हेंटिलेटर्स यापूर्वीच आत्ता आपल्याला सरकारने दिलेले आहेत आणि आजही इंडियन एअरफोर्सच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात माल हा आपल्याकडे हे सगळे इक्विपमेंट्स हे महाराष्ट्रामध्ये पोचलेले आहेत. त्यामुळे जे कांगावेखोर आहेत त्यांना माझी विनंती आहे की लोक दुःखात आहे, अशा प्रसंगी केंद्र सरकार मदत करते आहे, राज्य सरकार जी काही आपल्या परीने प्रयत्न करते आहे, केंद्राची पूर्ण मदत राज्याला आहे. त्यामुळे त्यांनी रोज सकाळी उठून कांगावा बंद करावा.
में जानना चाहेंगे एनडीटी इस तरीके से वैक्सीनेशन को लेकर के एनसीपी के लोग 100% मुफ्त की बात कर रहे हैं, आदित्य ठाकरे ट्वीट कर रहे हैं, डिलीट कर रहे हैं, फिर कह रहे हैं कि हाई लेवल कमेटी तय करेगी कि क्या करें। देखिए, कल की मन की बात में आदरणीय प्रधानमंत्री जी ने बहुत स्पष्ट किया है कि भारत सरकार सभी एलिजिबल लोगों को मुफ्त में टीकाकरण करने वाली है, तो इसलिए ये सवाल ही नहीं उठता। हाँ, ये ज़रूर है कि किसी राज्य को एक्सीलरेटेड पद्धति से उसको करना है तो वो मार्केट से टीका करके और उसमें अपने तरफ से उसको एक्सेलरेट कर सकते हैं। लेकिन मुझे ऐसा लगता है कि महाराष्ट्र में एक वन अपमैनशिप का प्रयास चल रहा है तीनों पार्टियों में, और इसलिए इस प्रकार की मांग चल रही है, फिर ट्वीट हो रहा है, फिर ट्वीट डिलीट हो रहा है। मुझे लगता है कि एक प्रॉपर स्ट्रेटेजी तय करनी चाहिए, क्योंकि 1 तारीख से वैक्सीनेशन शुरू होगा तो बड़े पैमाने पर लोग आएंगे, उससे लोग बड़े पैमाने पर आने के कारण वहाँ पर अड़चनें भी हो सकती है। तो मुझे लगता है कि इसकी स्ट्रेटेजी तय होनी चाहिए। कोऑर्डिनेशन की कमी है क्या? मंत्रियों के भीतर आपस में कोऑर्डिनेशन नहीं है? नहीं, कोऑर्डिनेशन तो है ही नहीं। मंत्रियों ने जो बात कैबिनेट में करनी चाहिए वो बात करते नहीं है, राजनीतिक बात केवल करते हैं, और वो भी राजनीतिक बात ये मीडिया में करते हैं। मंत्रियों का काम होता है मुख्यमंत्री से चर्चा करे, वो मुख्यमंत्री से चर्चा नहीं करते, वो आपसे चर्चा करते हैं। एक दूसरा देवेंद्र जी सवाल यह है कि रेमडेसिविर को लेकर के लगातार केंद्र पर टिप्पणी हो रही थी। अब जब केंद्र ने 4,35,000 रेमडेसिविर दिए हैं, उसको लेकर के कैसे देखते हैं आप? देखिए, कुल मिलाकर 10 दिनों में जो 16 लाख रेमडेसिविर का कुल उत्पाद ये भारत में होने वाला है, उसमें से 4,35,000 महाराष्ट्र को दिए हैं। सबसे ज़्यादा रेमडेसिविर महाराष्ट्र को मिला है। सबसे ज़्यादा ऑक्सीजन किसी भी राज्य से दुगना 1750 टन ऑक्सीजन ये महाराष्ट्र को मिला है। 1100 से ज़्यादा वेंटिलेटर्स महाराष्ट्र को मिले हैं। बड़े पैमाने पर अभी ऑक्सीजन के संयंत्र महाराष्ट्र को मिलने वाले हैं। आज भी कई इक्विपमेंट्स महाराष्ट्र में इंडियन एयरफोर्स ने लाए हुए हैं। तो कुल मिलाकर केंद्र सरकार महाराष्ट्र को पूरी मदद कर रही है। यहाँ पर जो लोग लगातार केंद्र के ऊपर उंगलियां उठाते हैं, ऐसे सारे लोग अब चुप है। अब वो कोई आभार व्यक्त करने की कोशिश नहीं करते हैं। जरूर है कि मुख्यमंत्री जी ने आभार व्यक्त किया, लेकिन रोज मीडिया के सामने आकर बोलने वाले सारे के सारे लोग अब आभार व्यक्त करने का भी काम नहीं कर रहे। केंद्राकडून महाराष्ट्राला पूर्ण मदत आता देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केलेलं आहे। सर्वात जास्त रेमडेसिविर महाराष्ट्राला, ऑक्सिजन देखील महाराष्ट्रालाच, आणि पूर्ण सहकार्य केंद्राकडून सुरू आहे। मात्र रोजच्या रोज सकाळी उठून टीका केली जाते असं देखील त्यांनी म्हटलं। महाविकास आघाडीतच लसीवरनं एकवाक्यता नसल्याचं त्यांनी म्हटलं, आणि त्याचबरोबर त्यांनी हे देखील नमूद केलेलं आहे की मन की बात मध्ये पंतप्रधान मोदी यांनी मोफत लस मिळणार हे आधीच सांगितलेलं आहे, त्यामुळे त्याच्यावरती राजकारण करण्याची आवश्यकता नाही। महाविकास आघाडी रोज सकाळी उठून कांगावा करते, असे कांगावे बंद करावे असं देखील त्यांनी म्हटलं। महाविकास आघाडीनं रोज सकाळी उठून कांगावा बंद करावा असं देवेंद्र फडणवीस म्हणाले। सर्वात जास्त रेमडेसिविर हे महाराष्ट्राला मिळतंय, सर्वात जास्त ऑक्सिजन हे देखील महाराष्ट्राला मिळतंय। असं असताना रोज उठून टीका करणारे आता मात्र गप्प असल्याची टीका त्यांनी केली।